आठवा पाठ बघूया. सागर जलाच्या हालचाली. महासागराचे पाणी सदैव गतिशील असते. सागर जलाचे तापमान, घनता, क्षार यातील भिन्नता, वारे, सूर्य व चंद्राचे गुरुत्वाकर्षण, पृथ्वीची अक्षीय गती, सागर तळावरील भूकंप, ज्वालामुखी इत्यादी कारणामुळे सागर जलात सतत हालचाली होत असते. बघा, सागर जलात हालचाल होण्याची एक कारण लक्षात राहू द्या. पृथ्वीची अक्षीय गती. सागरी लाटा, भरती ओहोटी आणि सागरी प्रवाह ही सागर जलाच्या हालचालीची मुख्य 3 स्वरूपे आहे. आपण सागरी लाटा बघूया. तुम्ही चहा पिताना त्यावर फुंकर मारली की पेल्यातील चहावर लहरी येताना तुम्ही पाहिले असेल. अशा प्रकारे सागर जल वाऱ्याकडून ढकलले जाते. वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने पाणी गतिमान होते. त्यामुळे पाण्यावर तरंग निर्माण होते. त्यांना लाटा म्हणतात. बघा, लाटा कशाला म्हणतात हे दिलं आहे इथे. इथून बघा, वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने पाणी गतिमान होते. त्यामुळे पाण्यावर तरंग निर्माण होतात. त्यांना लाटा म्हणतात. लाटांमुळे सागराचे पाणी वर खाली व किंचित मागे पुढे होते. या लाटा त्यांच्यात सामावलेली ऊर्जा किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात व त्यामुळेच त्या उथळ किनारी भागात येऊन फुटतात. ही आकृती बघा, किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटांची आहे. लाटेची रचना बघूया. आकृती 8.2 पहा. शीर्ष आणि द्रोणी असे लाटेचे 2 भाग सहज ओळखता येतात. त्याद्वारे लाटेची उंची आणि लांबी सांगता येते. ही बघा आकृती 8.2 लाटेची रचना. इथे बघा, एक भाग द्रोणी आणि वरचा भाग शीर्ष. समोर बघूया. शीर्ष आणि द्रोणी यांच्यातील उभे अंतर लाटेची उंची असते, तर 2 शीर्षादरम्यानचे किंवा 2 द्रोणी दरम्यानचे अंतर लाटेची लांबी असते. लाटांची गती बघूया. किनाऱ्यालगत किंवा पुळणांवर उभ्या असलेल्या व्यक्तीला लाटा किनाऱ्याकडे येताना दिसतात. एखादी तरंगणारी वस्तू जर लांबवर समुद्रात टाकली तर ती वस्तू लाटेबरोबर तेथेच वर खाली होत राहते. ती किनाऱ्यापर्यंत येत नाही. म्हणजेच लाटेतील पाणी पुढे येत नाही, हे लक्षात घ्या. वाऱ्याच्या वेगावर लाटांची गती अवलंबून असते. वाऱ्याचा वेग जास्त असल्यास लाटा उंच उसळतात. वेगवान वादळांमुळे कधीकधी अतिशय उंच लाटा निर्माण होतात. अशा लाटा विनाशकारी असतात. लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे, हे लक्षात राहू द्या. लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे, पण काही वेळा सागरतळ भागात भूकंप व ज्वालामुखी जागृत झाल्यासही लाटा निर्माण होतात. अशा लाटांची उंची उथळ किनारी भागात जास्त असते. ते अत्यंत विनाशकारी असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते. अशा लाटांना सुनामी असे म्हणतात. सुनामी लाटा 30 मीटरपेक्षाही अधिक उंचीच्या असू शकतात. 2004 साली सुमात्रा बेटावर झालेल्या भूकंपामुळे प्रचंड सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या. त्यांचा तडाखा भारत व श्रीलंका या देशांनाही बसला होता. तुम्हाला हे लक्षात राहू द्यायचं आहे. 2004 साली सुमात्रा बेटावर भूकंपामुळे प्रचंड सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या. लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या किनारी भागाची झीज होते, तर उपसागरासारखे सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळणी निर्माण होते. बघा, पुळणी निर्माण कसे होते हे सांगितलं आहे इथे. भरती ओहोटी बघूया. हे महत्त्वाचं, लक्ष देऊन बघा. भरती ओहोटी ही सागर जलाची दररोज व नियमितपणे होणारी हालचाल आहे. सागराच्या पाण्याच्या पातळीत ठराविक वेळाने वाढ व घट होते, यास भरती ओहोटी म्हणतात. सागराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते त्यास भरती म्हणतात, तर घट होते त्यास ओहोटी म्हणतात. चंद्र आणि सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल तसेच चंद्र, सूर्य व पृथ्वी या सर्व खगोलांच्या सापेक्ष फिरण्याने पृथ्वीवर निर्माण होणारी किरणोत्सारी प्रेरणा यामुळे भरती ओहोटी घडून येते. बघा, हे महत्त्वाचं आहे. भरती ओहोटी का घडून येते? इथून बघा. चंद्र आणि सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल तसेच चंद्र, सूर्य, पृथ्वी या सर्व खगोलांच्या सापेक्ष फिरण्याने पृथ्वीवर निर्माण होणारी किरणोत्सारी प्रेरणा यामुळे भरती ओहोटी घडून येते. चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे त्याचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा अधिक असते, हे सुद्धा लक्षात घ्या. ही आकृती बघा भरतीची आहे आणि ही आकृती ओहोटीची. आता आपण चंद्रामुळे भरती ओहोटी कशी निर्माण होते ते पाहू. यासाठी पृथ्वीगोलाचा वापर करा. आता आकृती 8.4 चे निरीक्षण करा. अ हा पृथ्वीगोलावरील बिंदू चंद्रापासून जवळ असल्याने तेथे चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सर्वात जास्त असेल. क या बिंदूपासून ते मध्यम असेल, तर बी या बिंदूपाशी ते सर्वात कमी असेल. आपण आकृती बघूया. भरती ओहोटी निर्मिती प्रक्रिया. बघा, ही आकृती. हे चंद्र आणि हे चंद्राचे गुरुत्वाकर्षण इथे दिलं आहे. बघा, काळ्या रेषेने गुरुत्वाकर्षण बल दाखवलं आहे, त्या पांढऱ्या रेषेने किरणोत्सारी बल दाखवलं आहे. आपल्याला बघा, या अ ठिकाणी चंद्राचे गुरुत्वाकर्षण सर्वात जास्त असेल, तर या ब ठिकाणी कमी असेल गुरुत्वाकर्षण आणि क ठिकाणी चंद्राचे गुरुत्वाकर्षण मध्यम असेल. या आकृतीमध्ये बघा, चंद्राचे गुरुत्वाकर्षण आहे, तर पृथ्वीने आपले केंद्रोत्सारी बल लावले आहे. बघा, या ठिकाणी गुरुत्वाकर्षण आहे, त्या आकृतीमध्ये बघा दुसऱ्या विरुद्ध बाजूने केंद्रोत्सारी बल लागले आहे, त्यामुळे भरती ओहोटी होते. आपण वाचून घेऊया. आता आपण चंद्राची भरती ओहोटी कशी निर्माण होते ते पाहू. यासाठी पृथ्वीगोलाचा वापर करा. आता आकृती
8.4चे निरीक्षण करा. हा पृथ्वीवरील बिंदू चंद्रापासून जवळ असल्याने तेथे चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सर्वात जास्त असेल. या बिंदूपाशी ते मध्यम असेल तर या बिंदूपाशी ते सर्वात कमी असेल. पृथ्वी व चंद्र यांच्या परस्परांभोवती फिरण्यामुळे निर्माण होणारे किरणोत्सारी बल आणि चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्यरत असतात. बघा, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. पृथ्वी व चंद्र यांच्या परस्परांभोवती फिरण्यामुळे निर्माण होणारे किरणोत्सारी बल आणि चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्यरत असतात. बिंदूपाशी दोन्ही बले समान असतात. हे आपण आकृतीमध्ये बघितलं होतं. या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव किरणोत्सारी बलाच्या मार्गाने अधिक असतो व पाणी चंद्राच्या दिशेने खेचले जाऊन भरती निर्माण होते. इथून बघा, या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव किरणोत्सारी बलाच्या मार्गाने अधिक असतो व पाणी चंद्राच्या दिशेने खेचले जाऊन भरती निर्माण होते. इथे भरती कशी निर्माण होते हे लक्षात घ्या. ह्या आकृतीमध्ये बघा, इथे आहे म्हणजे चंद्राचा गुरुत्वाकर्षण बल जास्त आहे आणि पृथ्वीचा किरणोत्सारी बल कमी आहे. या ठिकाणावरून या ठिकाणी बघा, बिंदू कुठे आहे आणि मधामध्ये आहे. हा लक्षात राहू द्या. या ठिकाणी किरणोत्सारी बल चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या बलापेक्षा अधिक प्रभावी ठरते व पाणी चंद्राच्या विरुद्ध दिशेने ओढले जाऊन तेथे देखील भरती निर्माण होते. म्हणजेच एकाच वेळी व या दोन्ही ठिकाणी भरती येते. म्हणजेच पाण्याला फुगवटा येतो. त्यासाठी लागणारे पाणी इतर भागातून तेथे येते. त्यामुळे इतर भागातील पाणी ओसरते. व या ठिकाणी ते सर्वात अधिक ओसरून तेथे ओहटी निर्माण होते. या आकृतीमध्ये बघा, हे आणि हे बिंदू आहे. याचा अर्थ असा की एकाच वेळी चंद्रासमोरच्या रेखावृत्तावर व त्याच्या विरुद्ध बाजूच्या रेखावृत्तावर भरती असते. तर या दोन रेखावृत्ताशी काटकोनात असलेल्या दोन रेखावृत्तावर ओहोटी असते. बघा, हा काटकोनासारखा. अशाच रीतीने सूर्याचाही भरती ओहोटीवर प्रभाव पडतो. भरती व ओहोटीचे प्रकार बघूया. भरती ओहोटीचे दोन मुख्य प्रकार पुढील प्रमाणे आहे. उधाणाची भरती ओहोटी बघूया आधी. चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात. त्या दिवशी जी मोठी भरती येते तिला उधाणाची भरती अशी म्हणतात. या आकृतीमध्ये बघा, ही उधाणाची भरती ओहोटीची आहे. या ठिकाणी पृथ्वी आहे, चंद्र आहे आणि सूर्य आहे एकाच रेषेमध्ये. आणि या ठिकाणी बघा, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीवरील पाणी स्वतःकडे खेचलं आहे आणि चंद्राच्या सरळ रेखावृत्तावर समोरच्या रेखावृत्तावर भरती आली आहे. बघा, या ठिकाणी समोरील रेखावृत्तावर भरती आली आहे दोन्ही बाजूला आणि विरुद्ध बाजूला ओहोटी दिली आहे. बघा, समोर बघूया. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलीपर्यंत ओसरते. आपण भांगाची भरती ओहोटी बघूया. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थिती देतो. ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण अष्टमीला येते. या दोन दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगवेगळ्या दिशेत कार्य करतात. आकृती 8.6 पहा. ज्या ठिकाणी सूर्यामुळे भरती निर्माण होते त्या ठिकाणी चंद्रामुळे ओहोटी निर्माण होते. ज्या ठिकाणी सूर्यामुळे ओहोटी होते त्या ठिकाणी चंद्रामुळे भरती निर्माण होते. अशा तऱ्हेने निर्माण झालेल्या भरतीमुळे पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी चढते व नेहमीच्या ओहोटीपेक्षा कमी उतरते. या भरती ओहोटीस भांगाची भरती ओहोटी म्हणतात. ह्या आकृतीमध्ये बघा, भांगाची भरती ओहोटी. या ठिकाणी बघा, चंद्र इथे आहे आणि सूर्य हे तीनही काटकोनात आलेले आहे. बघा, चंद्राच्या समोरील रेखावृत्तावर भरती आली आहे तर विरुद्ध बाजूला ओहोटी आली आहे. बघा, या ठिकाणी सुद्धा. भरती ओहोटीचे महत्त्व बघूया. भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात, त्यामुळे खाडीच्या मुखाशी मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. भरतीच्या पाण्याबरोबर मोठी जहाजे बंदरापर्यंत येऊ शकतात, तसेच ती परत सागरात जाऊ शकतात. शहरातील सांडपाणी, कारखान्यातील दूषित पाणी समुद्रकिनारी भागात सोडले जाते. भरती ओहोटीमुळे त्याचा निचरा होतो व किनारा स्वच्छ होते. शास्त्रज्ञांच्या मते भरतीच्या पाण्याबरोबर समुद्रातील जीव जमिनीवर आले असावेत आणि त्याचा जमिनीवर विकास झाला असावा. अलीकडे भरती ओहोटीच्या पाण्यापासून वीज निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहे. सागरी प्रवाह बघूया. सागरी प्रवाह म्हणजे महासागरातील जलाची दूर अंतरापर्यंतची स्थितीत समांतर दिशेत होणारी हालचाल. सागर पृष्ठावरील पाण्याच्या एका निश्चित दिशेत होणाऱ्या हालचालीस सागरी प्रवाह म्हणतात. बघा, सागरी प्रवाह कशाला म्हणतात? सागर पृष्ठावरील पाण्याच्या एका निश्चित दिशेत होणाऱ्या हालचालीस सागरी प्रवाह म्हणतात.
सागरी प्रवाह कायमस्वरूपी असतात. दिशा, वेग आणि सातत्य ही सागरी प्रवाहाची प्रमुख वैशिष्ट्य आहे. सागरी प्रवाह हे तापमानाचे वाहक असून त्याद्वारे उष्णतेचे पुनर्वितरण जगभर होत असते. सागरी प्रवाहाचा वेग अत्यंत मंद असतो. तो साधारणतः दर तासी 2 ते 10 किमी इतका असतो. सागरी प्रवाह निर्मितीची कारणे बघूया. नियमितपणे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचे सागर जलपृष्ठाचे घर्षण होते. ते आपल्याबरोबर पाण्याला पुढे वाहून नेते. त्यामुळे सागरी पाण्याला विशिष्ट दिशा व गती मिळते. त्यामुळे सागरी प्रवाह निर्माण होतात. सागरी प्रवाह निर्माण कसे होतात? इथून बघा. नियमितपणे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचे सागर जलपृष्ठाचे घर्षण होते. ते आपल्याबरोबर पाण्याला पुढे वाहून नेतात. त्यामुळे सागरी पाण्याला विशिष्ट दिशा व गती मिळते. त्यामुळे सागरी प्रवाह निर्माण होतात. या ठिकाणी बघा आपल्याला सागरी प्रवाहाची आकृती दिली आहे. या ठिकाणी बघा हे विषुववृत्त आहे. यावर सर्वात जास्त ऊन पडते म्हणून या विषुववृत्तापासून जाणारे प्रवाह हे उष्ण असते आणि ध्रुवाकडून येणारे प्रवाह हे थंड असते. या आकृतीमध्ये ह्या प्रवाहाचं नाव माहिती दिसत नाहीये आपल्याला. हे महत्त्वाचे प्रवाह आहे. समोर बघूया आपण. महासागरातील जवळपास सर्व सागरी प्रवाह ग्रहीय वाऱ्यांच्या दिशेने वाहतात. किनारपट्टीच्या स्वरूपाचा परिणाम होऊन त्यांची वाहण्याची दिशा बदलू शकते. आकृती 8.7 मध्ये विविध महासागरातील प्रमुख सागरी प्रवाह दाखवले आहे ते पहा. वेगवेगळ्या सागरी प्रवाहाची दिशा व नावे समजून घ्या. सागरी प्रवाहाचे प्रकार बघूया. उष्ण सागरी प्रवाह बघूया. उष्ण पाण्याचे थंड प्रदेशाकडे वहन करणारे सागरी प्रवाह उष्ण सागरी प्रवाह म्हणून ओळखले जातात. या प्रवाहाची उत्पत्ती सर्वसाधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशात होते व ते ध्रुवीय प्रदेशाच्या दिशेने वाहतात. शीत सागरी प्रवाह बघूया. शीत सागरी प्रवाह थंड पाणी उष्ण प्रदेशाकडे वाहून नेतात. साधारणपणे त्यांची उत्पत्ती ध्रुवीय प्रदेशात होते व ते विषुववृत्तीय प्रदेशाकडे वाहतात. या ठिकाणी बघा उष्ण सागरी प्रवाहाची उत्पत्ती कुठे होते? विषुववृत्तीय भागात. तर शीत सागरी प्रवाहाची उत्पत्ती कुठे होते? ध्रुवीय प्रदेशामध्ये. सागरी प्रवाहाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम बघूया. सागरी प्रवाह व हवामान बघूया. उष्ण व थंड प्रवाह ज्या प्रदेशाजवळून वाहतात त्या प्रदेशाच्या तापमानावर त्यांचा प्रभाव पडतो. किनारपट्टीच्या प्रदेशात पडणाऱ्या पर्जन्यावरही सागरी प्रवाहांचा परिणाम आढळतो. उष्ण सागरी प्रवाह ज्या किनारपट्टीजवळून वाहतात तेथे पाऊस अधिक पडतो. तर थंड सागरी प्रवाह लगतच्या किनारपट्टीवर पाऊस कमी पडतो. हे लक्षात राहू द्या. उष्ण सागरी प्रवाह ज्या किनारपट्टीजवळून वाहतात तेथे पाऊस अधिक पडतो. तर थंड सागरी प्रवाह लगतच्या किनारपट्टीवर पाऊस कमी पडतो. उष्ण आणि थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात दाट धुके निर्माण होते. हे लक्षात राहू द्या. उष्ण व थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात दाट धुके निर्माण होते. हे विचारलं आपल्याला. न्यू फाउंडलँड बेटाजवळ गल्फ उष्ण प्रवाह आणि लॅब्राडोर थंड प्रवाह एकमेकांना मिळाल्यामुळे असे दाट धुके निर्माण होते. असे धुके वाहतुकीस बाधा असते. आपल्याला हे लक्षात राहू द्या. येथून बघा उष्ण व थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात दाट धुके निर्माण होते. न्यू फाउंडलँड बेटाजवळ गल्फ उष्ण प्रवाह आणि लॅब्राडोर थंड प्रवाह एकमेकांना मिळाल्यामुळे असे दाट धुके निर्माण होते. हे लक्षात राहू द्या. सागरी प्रवाह व मासेमारी बघूया. महत्त्वाचं लक्ष द्या. उष्ण व थंड प्रवाह येथे एकत्र येऊन मिळतात त्या भागात वनस्पती, शेवाळ, प्लॅन्टन इत्यादीची वाढ होते. हे माशांचे खाद्य असते. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर मासे येतात. त्यांचे प्रजनन होते. म्हणून अशा भागात मोठी मत्स्यक्षेत्रे निर्माण झालेली आहे. हे फार महत्त्वाचं लक्षातच राहू द्या. सागरी प्रवाह व जलवाहतूक बघू. सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून जलवाहतूक केली जाते कारण त्यामुळे वेग वाढून वेळीची बचत होते. तसेच इंधनाचीही बचत होऊन खर्च कमी होतो. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण काही रिकामी जागा बघूया. लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण रिकामी जागा आहे. आपण बघितलं होतं सुरुवातीलाच वारा. लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे. उष्ण व थंड प्रवाह एकत्र येतात तेथे रिकामी जागा निर्माण होते. आपण आताच बघितलं होतं. दाट धुके निर्माण होते. महासागरातील जवळपास सर्वच सागरी प्रवाह रिकामी जागा वाऱ्याच्या दिशेने वाहतात. आपलं उत्तर आहे ग्रहीय वारे. महासागरातील जवळपास सर्वच सागरी प्रवाह ग्रहीय वाऱ्याच्या दिशेने वाहतात. या ठिकाणी काही प्रश्न दिले आहे बघा. सागरी प्रवाहाचे मुख्य प्रकार किती व कोणते? लाटांची गती कशावर अवलंबून असते? हा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा आपल्यासाठी. उष्ण व शीत प्रवाह एकत्र येण्याचे क्षेत्रे कोठे आहे? हे तुम्ही नकाशामध्ये बघा. महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि हा बघा उत्तर हिंदी महासागरातील शीत प्रवाह का नाही? नाही हा बघा. हम्बोल्ट प्रवाहाचा दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर काय परिणाम होतो? बघा यावर आपल्याला एक गोष्ट माहिती झाली. हम्बोल्ट प्रवाह कुठे आहे? दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर आहे. हे लक्षात राहू द्या. आणि उत्तर हिंदी महासागरात शीत प्रवाह का नाही? हा आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे. समोर बघूया.
इथे बघा चूक की बरोबर दिला आहे. उष्ण प्रवाहाची निर्मिती ध्रुवीय प्रदेशात होते. ध्रुवीय प्रदेशात होते का? नाही, विषुववृत्तीय प्रदेशात होते. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळत राहील. थँक्यू.